कुमार, ज्ञानेश 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 कुमार। 19 फेब्रुवारीला मध्यरात्री आदल्या दिवशी घाईघाईने ज्या ज्ञानेश कुमारांची नियुक्ती झाली त्या नियुक्तीच्या विरोधात आजचं आंदोलन। त्याच्यापूर्वी जे राजीव कुमार होते म्हणजे दुसरे कुमार आले, या दोन्ही कुमार हे निपक्षपाती आयुक्त म्हणून त्यांचा दर्जा सुमार आहे, पण त्यांची फसवणूक बेसुमार आहे। एक फसवणूक करून गेला आणि दुसरा 2029 पर्यंत आणि त्यांचे सहकारी विवेक जोशी म्हणून 2031 पर्यंत हे करत राहणार आहेत। तोपर्यंत देशातल्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पुढे 2029च्या निवडणुका होऊन जातील। हे आता सूर्यप्रकाशासारखं स्पष्ट झाल्यानंतर आम्ही लोकांना जनजागरणाची मोहीम हाती घेतलेली लोकांना कल्पना देतोय हा केवढा मोठा धोका आहे लोकशाही पुढचा। कारण निवडणूक आयोग हा संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या शीर्षस्थानी सर्वोच्च स्थानी बसलेला असतो आणि निवडणूक आयोग ठरवतो या देशातल्या निवडणूक पारदर्शक होतील, अपारदर्शक होतील, या पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया कशी राबवली जाईल ते ठरवतो। आमच्या ध्यानात आलंय की एक पंचसूत्री राबवली जाते, ही राजीव कुमारांच्या कारकिर्दीत राबवली गेली आणि आता पुढे ज्ञानेश कुमारांच्या कारकिर्दीत राबवली जाईल। त्यानुसार प्रीपोल ॲडजस्टमेंट होते, पोस्टपोल ॲडजस्टमेंट होते, EVM मधून तांत्रिकदृष्ट्या हेराफेरी करून मत चोरी केली जाते, काळा पैसा निवडणूक मोठ्या प्रमाणावर वापरला जातो आणि निवडणूक प्रचारादरम्यान जे तुमच्या लोकप्रतिनिधित्व कायद्याखाली जो तरतूद केलेली आहे की कोणी धर्मविद्वेषी प्रचार करू शकत नाही तो सर्रास केला जातो। अशा तऱ्हेने पाची पद्धतीने प्रत्येक टक्केवारी वाढवली जाते आणि अशा पद्धतीने जवळ 10, 15, 20, 25 जे काय असेल ही टक्केवारी अगोदरच हे बेकायदेशीर स्वतःच्या पदरात पाडून घेत आहेत। त्यामुळे या निवडणुका या खऱ्या नाहीत, या निवडणुका रशिया जसा व्लादिमीर पुतीन 99% खोटी मतं निवडून येतो तशाच पद्धतीने भारतात होऊ घातलेल्या आहेत, यापूर्वी झालेल्या आहेत आणि म्हणून आम्ही आवाज उठवायला पारदर्शक निवडणुका जर 2024च्या ज्या लोकसभेच्या झाल्या असत्या तर किमान एका अंदाजानुसार तज्ज्ञांच्या किमान 70 ते 80 भाजपच्या जागा पडल्या असत्या। ज्या काय आज त्यांना अल्पमतात आलं त्याच्याही पेक्षा त्यांना 232 पेक्षा कितीतरी जागा कमी मिळाल्या असत्या। आता हे निश्चिंत झालेले या पंचसूत्रीवर हे पंचांग आहे त्यांचं, त्यामुळे इतके निश्चिंत झाले की आता 2029ला पण ते निवडून येणार आणि म्हणून ते 2047 पर्यंत भाषा करतायत। त्याच्या विरोधात आम्ही सगळ्यांना जागा करतो की एक सापनात गेला आणि आता दुसरा नागनाथ आलेला आहे। तर मित्रांनो, जनतेनं जागे व्हा हे आमचं धर्मराज्याच्या व्यासपीठावर त्यांना आवाहन।